रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे पतिपीडित महिला परिषद या अर्थाचा हा भाग सादर करीत आहे. आत्ता ज्या घटना घडत आहेत समाजामध्ये, तर त्या महिलावर अत्याचार वाढतच चाललेले आहेत. आपण 21व्या शतकामध्ये आहोत, सुधारणावादी आहोत, पुरोगामी महाराष्ट्रातले आपण एक नंबरचे महाराष्ट्र, मोठं राष्ट्र आपलं, असा आपल्या देशाचं नाव गाजलेलं आहे. शाहू फुले आंबेडकरांचं नाव आपण छाती बोडू घेतो. आणि त्या शाहू नगरीमध्येच आत्ताची घटना आहे. एका महिलेला साखळदंडाने कुलूप लावून बांधून ठेवलं, कुलूप लावून निघून गेले. आता ती घटना चालू झाली. हे एक घटना इतकी गाजली आता 8-10 दिवसामध्ये, आणि ती कुठं कमी होते का नाही, तर ह्या दुसऱ्या सुरू. म्हणजे रोज किती अत्याचार महिलावर होतो आहे, काय होतं आहे. आणि याचं कारण आहे सत्ता, संपत्ती याने जो उन्मत्तपणा वाढलेला आहे. एकतर संपत्तीमुळे वाढतं, सत्तेमुळे वाढतं, आणि व्यसनामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आजचा मुद्दा आपल्याला घ्यायचा, तो व्यसनामुळे हे सगळं वाढतं. आणि व्यसनं कोण करतं? ज्यांच्याकडे पैसाच नाही ते काय व्यसन करणार आहेत. जास्त व्यसनाधीनता या सत्ता आणि संपत्ती याच्यामध्ये वाढत चाललेली आहे. आणि तेच हा उन्मत्तपणा करून मग त्या स्त्रियावर होणारा जो अत्याचार आहे तो वाढत चाललेला आहे. एक गाव असंच आनंदग्राम होतं, आनंदग्राम. आणि तिथला जो पाटील होता तो श्रीमंत होता, पाटीलकी होते. तर त्याने आपल्या मळ्यामध्ये एक दारूचा अड्डा सुरू केला. आणि पैशाचा हव्यास, हो, पैसा मिळवायचा, सत्ता तर होतीच त्याच्याकडे. आणि मग त्या पाटलाचे आता दोस्त असणारच ना. आणि मग त्या संसर्ग त्याचा होत गेला. तो पितोय, मग त्याचा मित्र, मग तोचा मित्र, असं होता सगळ्या गावामध्ये तो संसर्ग व्यसनाचा पसरला. आणि मग सगळं गाव दुःखात बुडालं. हो, दारू म्हणलं की चित्ते भ्रांतीर जायते मद्यपानात, भ्रांते चित्ते पापचर्यामुपैते, पापं कृत्वा दुर्गतिम यान्ति मूढा, तस्मान मद्यम नैव पेयम न पेयम. या दारूमुळे, व्यसनामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआपच घडतात पापाच्या, असं प्रकार. म्हणून ते पेय नाही, पण त्याने ते हव्यासापोटी सुरू केलं आणि सगळं गाव दुःखमय झालं. आणि ते होता त्या गावाची एक सुजाण महिला, तिचं नाव शांताबाई, सौ शांताबाई, वकील होती ती वकील शांताबाईच्या घरापर्यंत हा संसर्ग पोहोचला. तिचा दारू, हे नवरा हे दारू पिऊ लागला, मुलापर्यंत ते पोहोचणार होतं. आणि मग तिला जागृती आली का गो बाई, म्हणली सगळं गाव हे आपलं भांडणं रोज, मारामाऱ्या रोज, व्यसनाधीनता, सगळं जिकडं तिकडं अशांती. हो. आणि मग त्या बाईला वाटलं की पुढची पिढी तरी वाचवली पाहिजे आणि यांना सरळ केलं पाहिजे. जे लागण झाली ज्यांची ना, त्यांना पण सरळ केलं पाहिजे आणि पुढची पिढी वाचवली पाहिजे. म्हणून तिने सगळ्या गावच्या महिलांची मीटिंग बोलवली आणि तिने त्या महिलांना सदुपदेशन केलं. म्हणले, हे बघा महिलांनो, हा जो प्रकार रोज आपण सहन करतो आहे, काम कष्ट करायचं, हे सगळं करायचं, आणि हे पुरुषप्रधान प्रकृतीचे हे जे लोक आहेत, दारू पिऊन येतात, मारतात, मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतो, सगळ्या गावामध्ये अशांती, खटले, या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या ना, अतिशय वाईट गोष्ट आहे. तेव्हा आता उद्धरेद आत्मनात्मानं, आपण आपलाच उद्धार केला पाहिजे. आणि म्हणून तिने महिलांना उपदेश केला आणि क्रांतिकारक महिला मंडळ स्थापन केलं. आता क्रांतीच करायचं, ती मागे हटणे नाही, करेंगे या मरेंगे या निर्धाराने आपण काम केलं पाहिजे. आणि या सगळ्या पुरुषांना सरळ केलं पाहिजे आणि पुढची पिढी सुधारली पाहिजे. म्हणून तरुणांचं एक मंडळ स्थापन केलं आणि क्रांतिकारक महिला मंडळ. आणि एक दिवशी सगळ्यांची संयुक्त मीटिंग बोलवली आणि तिने आपल्या अध्यक्षपदावरून, तिच्या अध्यक्ष म्हणून निवड केली लोकांनी, की बाई, आपलं गाव वाचवायचं असेल, पुढची पिढी वाचवायची असेल ना, तर मग तुम्ही हे काम हाती घ्या, आम्ही सगळे तुमच्या पाठीमागं आहोत. आणि मग त्या वकील सौ शांताबाईने त्या सभेला उपदेश केला, म्हणजे सभेला संबोधित केलं. आणि तिने सांगितलं, हे बघा, आपली जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती,
वेदापासून तर आत्तापर्यंत किती आपला मोठा वारसा आहे. महिलांना लोक आबला समजतात, पण आबला समजू नका. त्यांच्यावर जे शारीरिक आणि मानसिक जो आत्ता अत्याचार होतो आहेत ना, तर हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. कारण आपल्या संस्कृतीमध्ये वेदामध्ये गार्गी आहे, मैत्रेयी आहे, मदालसा आहे, महान स्त्रिया होऊन गेल्या. नंतर राजकारणामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई आहे, राजमाता जिजाऊ आहे, सावित्रीबाई फुले आहेत, या क्रांतिकारक महिला झाल्या. त्याच्यानंतर संत परंपरेमध्ये मुक्ताबाई आहे, जनाबाई आहे, बहिणाबाई आहे. या सर्व महिलांनी आपापल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. आणि म्हणून शास्त्रातसुद्धा सांगितलेलं आहे, ऐका बरं, यत्र नार्यास्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्र नार्यस्तु न पूजन्ते तत्र सर्व विफला क्रियाः. शांताबाई म्हणाली की ज्या ठिकाणी महिलांचा आदर होतो ना, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः, तिथे देवता वास करतात आणि ते घर ते गाव आनंदी राहतं. जिथे नारीचं पूजन होत नाही तिथे सगळ्या क्रिया विफल होतात, अशांती निर्माण होते, असं शास्त्रात सांगितलेलं आहे. नारी साक्षात जगदंबा नररत्नो की खान, नारी से ही प्रगट बहे राम कृष्ण हनुमान. नारी साक्षात जगदंबा आहे. राम कृष्ण हनुमानादी सगळे जे जन्माला आले ना, हे स्त्रियांमुळे आलेले आहे. असा हा एवढा मोठा वारसा आपला स्त्रियांचा असताना आपण तो वारसा, आपली अस्मिता, आपला स्वाभिमान विसरलेलो आहोत. तिने त्या भाषणातून तो स्वाभिमान महिलांचा जागा केला. तेव्हा सत्ता, संपत्ती आणि व्यसन याचा नाश झालाच पाहिजे. आणि या पुरुषप्रधान संस्कृती जी आता उन्मत्त झालेली आहे, त्यांची ती जिरवलीच पाहिजे त्यांची. आणि म्हणून महिला मंडळ जिंदाबाद मोठी गावामध्ये मिरवणूक काढली, निवेदन काढलं, सरपंचाला दिलं, पाटलाला दिलं. 8 दिवसात बंदोबस्त झाला पाहिजे. आणि तिने सांगितलं, हे बघा, लक्षात ठेवा, आपल्या गावातला जो जनावरांचा कोंडवाडा आहे ना, त्या कोंडवाड्यामध्ये जो जो अत्याचार करेन, मग ते व्यसनेच्या निमित्ताने असेल, तो संपत्तीच्या सत्तेच्या निमित्ताने असेल, त्याला त्या जनावराच्या कोंडवाड्यात कोंडून ठेवल्या जाईल. तिथे काय भेदभाव केला जाणार नाही. जो कोणी अत्याचार करीन त्याला ही शिक्षा असेल. आणि तिथूनच बाहेरून अशा खिडकीसारखं ठेवून त्याला भाकरी पाणी पुरवल्या जाईल, आणि ते बी थोडंच पुरवल्या जाईल. आणि त्यांना एक बाई म्हणली, अहो वकील बाई, असं कसं काय, आपले नवरे म्हणजे आपण देव मानतो, आणि ते त्यांना जनावराच्या कोंडवाड्यात म्हणले, अगं तुला ते हे देव वाटतात काय माणसं? ते जनावरं आहेत, जनावरं आपल्याला मारतात, हाणतात, पोरावर नुकसान होते आहे, सगळं समाजामध्ये नालस्ती होते आहे, शरीरावर परिणाम, सगळ्यावर परिणाम करणारे हे माणसं जनावरंसुद्धा करू शकत नाही. असे जनावरं आहेत, म्हणून जनावराच्याच कोंडवाड्यात त्यांना जागा असली पाहिजे. मग तिने पटवून, हा अगं बाई, म्हणजे खरंच ना, आणि मलासुद्धा काल म्हणाले किती मला मारलं बाई. आणि मग त्यांना तिने पटवून दिलं आणि सगळ्या महिलांचा स्वाभिमान, अस्मिता जागी केली. यांना फक्त शिक्षा कोंडवाडा जनावरांचा, त्याला सुधारगृह. जर 8 दिवसात सुधारले नाहीत तर तसंच त्यांना त्या डांबून ठेवायचं. पत्रक काढून सगळ्यांना पत्रक वाटलं, मोठं बंदोबस्त, मिरवणूक काढली. आणि मग ती मिरवणूक अक्षय सगळी पेरल्यानंतर हे नवरोजी होते ना, नवरोजी हे धास्तावले ना, म्हणले आता काय घरं नाही, हे महिला आता पेटलेल्या आहेत, त्यांनी निर्धार केलेला आहे. आणि स्त्री हट्ट हा फार मोठा असतो, तेव्हा आता आपली काय बरीगत नाही. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी मीटिंग बोलवली, आणि मीटिंग बोलून त्यांनी सांगितलं, आता आपण जर नाही सुधारलो ना, आपला कोंडवाडा आहे दुसऱ्या दिवशी. त्यामुळे मग त्यांनीसुद्धा शपथा घेतल्या, आणि आजपासून आपण व्यसनमुक्त गाव झालं पाहिजे, तंटामुक्त गाव झालं पाहिजे, स्त्रियांचा आदर केला पाहिजे, अशी प्रतिज्ञा केली. आणि 8 दिवसामध्ये तो बदल झाला. परत ते आनंदग्राम झालं. निर्धार हे वर्म चुको नये, प्रयत्ने अभ्यासे साध्य नवे ऐसे, काहेच न दिसे विश्व माझी. संत म्हणतात की विश्वात काही अशक्य नाही आहे, फक्त प्रयत्ने, आत्मबल, निर्धार ह्या गोष्टी असल्या की कुठलंही साध्य प्राप्त होतं. फक्त इच्छाशक्तीची गरज आहे, आणि ती इच्छाशक्ती महिलांनी जागी केली.
आणि ते गाव सुधारलं. महिलांनो, हा व्हिडिओ मुद्दाम आपल्यासाठी खास केलेला आहे. तुम्ही जाग्या व्हा. महिला 10 महिला एकत्र आल्या तरी सगळ्यांना त्या सरळ करू शकतात. गावच्या गाव महिला इतका त्रास होतोय महिलांना या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे, या सत्ता संपत्तीमुळे. तेव्हा महिलांनी एकत्र येणं गरजेचं आज आहे. आज काळाची गरज आहे आणि रोज अशा भयानक घटना घडत आहेत. सावध व्हा, पुढची पिढी वाचवा, यांनाही सरळ करा, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. आणि हे निर्धाराने होतं, इच्छाशक्तीने होतं. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.